जेव्हा एखादी पाणबुडी समुद्राच्या शेकडो फूट खाली अ, अगदी अंधारात मार्ग काढत असते किंवा जेव्हा एखाद्या अणुभट्टीचं तापमान धोक्याची पातळी ओलांडू लागते, तेव्हा तिथे कोणत्याही सर्वसामान्य तंत्रज्ञाला बोलून चालत नाही. तिथे गरज असते ती अशा एका व्यक्तीची, जी त्या संकटामागील अ, विज्ञानाचे मूळ नियम समजू शकेल. अगदी बरोबर. आणि म्हणूनच तिथे थेट एका भौतिकशास्त्रज्ञाची म्हणजे थोडक्यात सांगायचं तर एका फिजिसिस्टची एंट्री होते. कारण कसं आहे, जगातल्या सर्वात गुंतागुंतीच्या सिस्टम्स ज्या नियमांवर चालतात तेच नियम वाचायला या लोकांना शिकवलेले असतं. हो ना, हे सगळं ऐकायला अगदी एखाद्या हॉलिवूड थ्रिलरसारखं वाटतं. पण आजच्या आपल्या या सखोल चर्चेत आपण याच खऱ्याखुऱ्या जिगाच्या मुळाशी जाणार आहोत. सर्वांचं स्वागत आहे या नव्या डीप डाईव्हमध्ये. आजचा आपला मुख्य संदर्भ आहे करिअर होरायझन्स गव्हर्नमेंट ऑपॉर्च्युनिटीज फॉर फिजिक्स ग्रॅज्युएट्स, हा अत्यंत महत्त्वाचा अहवाल. आणि हा अहवाल खरोखरच खूपच माहितीपूर्ण आहे. कारण जेव्हा आपण फिजिक्स किंवा भौतिकशास्त्र म्हणतो तेव्हा सहसा लोकांच्या डोळ्यांसमोर तोच जुना समज उभा राहतो. हो, तोच घासून गुळगुळीत झालेला समज. एकटाच कुठल्या तरी अंधाऱ्या प्रयोगशाळेत बसलेला, जगाशी काहीही संबंध नसलेला आणि जाड भिंगाचा चष्मा घातलेला माणूस. पण हा जो अहवाल आपल्या हाती लागला आहे ना, तो हा समज पार मुळासकट उखडून टाकतो. भौतिकशास्त्रामध्ये MSc पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांसाठी भारतात सरकारी नोकऱ्यांच्या किती अफाट संधी आहेत हे यातून स्पष्ट दिसतं. नक्कीच. हा अहवाल वाचताना सर्वात मोठी जाणीव ही होते की आपण या पदवीकडे किती संकुचित दृष्टिकोनातून पाहतो. म्हणजे ही पदवी म्हणजे केवळ फळ्यावर किचकट समीकरणे सोडवणे नाहीये, तर तो देशाची संपूर्ण यंत्रणा चालवणाऱ्या एका मोठ्या इंजिनचा अत्यंत महत्वाचा भाग आहे. अगदी अचूक बोललात. म्हणूनच आजच्या आपल्या चर्चेचं उद्दिष्ट हेच आहे, ही पदवी देशाच्या सर्वोच्च संशोधन संस्थांपासून ते थेट प्रशासकीय सेवेपर्यंतचे म्हणजे अगदी IAS अधिकाऱ्यांपर्यंतचे दरवाजे कसे उघडते याचा आपण वेध घेणार आहोत. चला तर मग या विषयाची उकल करूया. हो, नक्कीच. कोणत्याही पदव्युत्तर शिक्षणानंतर विशेषतः विज्ञानात सर्वात पहिला आणि साहजिकच अपेक्षित असा मार्ग मानला जातो तो म्हणजे संशोधन किंवा रिसर्च. आणि अहवालात पाहिलं तर DRDO, इस्रो, बार्क आणि CSIR अशा नावांची भली मोठी यादीच दिसते. हो, आणि ही नावं म्हणजे भारतीय विज्ञानाचे सर्वोच्च स्तंभ आहेत. म्हणजे बघा, इस्रो अंतराळ संशोधनात काम करतंय, DRDO संरक्षण क्षेत्रात, तर बार्क अणुविज्ञानात अहोरात्र काम करत आहे. पण इथे लोकांची सर्वात मोठी चूक काय होती माहितीये? लोकांना वाटतं की इथे प्रवेश मिळवणं म्हणजे केवळ एखादी नोकरी मिळवणं आहे. पण तसं अजिबात नाहीये. या संस्थांमध्ये काम करायला मिळणं ही एका खूप मोठ्या वैज्ञानिक प्रवासाची सुरुवात असते. आणि या प्रवासाची पहिली पायरी म्हणजे JRF ज्युनियर रिसर्च फेलोशिप आणि SRF सीनियर रिसर्च फेलोशिप. एक मिनिट थांबवा. म्हणजे फेलोशिप. पण फेलोशिप म्हणजे तर केवळ आर्थिक मदत किंवा एक प्रकारची स्कॉलरशिप असते ना? अहवालात त्यासाठी एवढं महत्त्व का दिलं जातंय? तिथेच तर मेक आहे. या फेलोशिप्सना केवळ स्कॉलरशिप समजणं ही खूप मोठी गल्लत ठरेल. JRF ही एका शास्त्रज्ञाच्या जडणघडणीची एक प्रकारची अप्रेंटिसशिप आहे. अप्रेंटिसशिप म्हणजे प्रत्यक्ष कामाचा अनुभव. अगदी. आता बार्कसारख्या संस्थेत एखादा ज्युनियर रिसर्च फेलो काय करतो? तो केवळ बसून पुस्तके वाचत नाही. तो एखाद्या अणुभट्टीत वापरल्या जाणाऱ्या धातूंवर रेडिएशनचा किंवा प्रारणांचा काय परिणाम होतो याचा प्रत्यक्ष प्रयोगशाळेत अभ्यास करत असतो. एखादी सिस्टम 40 वर्षे टिकण्यासाठी त्यात कोणते बदल करावे लागतील याचा तो विचार करत असतो. अरे वा, म्हणजे तो थेट त्या समस्येच्या आत उतरून काम करत असतो, तर नुसतं थिअरी नाही. पण मग अशा या अत्यंत महत्वाच्या जबाबदारीसाठी उमेदवारांची निवड कशी केली जाते? कारण अहवालात CSIR, नेट आणि गेट या परीक्षांचा उल्लेख अत्यंत ठळकपणे केला आहे. हो, आणि या दोन्ही परीक्षा अत्यंत कठीण मानल्या जातात. यामागे एक विशिष्ट तर्क आहे. बरं, तुम्ही विचार करा, जर प्रयोगशाळेत एखादा लेझरचा प्रयोग करताना काहीतरी अनपेक्षित घडलं. म्हणजे काहीतरी चूक झाली. चूक नाही, पण काहीतरी ॲनोमली आली, जे अपेक्षित नव्हतं ते घडलं, तर पुस्तके तुम्हाला सांगतील की काय व्हायला हवं होतं. पण असं का घडलं हे शोधून काढण्याची वृत्ती पुस्तकातून मिळत नाही. CSIR, नेट आणि गेट याच गोष्टीची चाचणी घेतात. अच्छा, म्हणजे ते नुसतं पाठांतर तपासत नाहीत,
तर नक्कीच नाही. ते उमेदवाराचा रिसर्च ॲप्टिट्यूड म्हणजे संशोधन वृत्ती तपासतात. एका पूर्णपणे अज्ञात समस्येसमोर उभे राहिल्यावर उमेदवार आपल्या मूलभूत ज्ञानाचा वापर करून कशी उत्तरे शोधतो हे पाहणे या परीक्षांचे मुख्य उद्दिष्ट असते. हे खरंच खूप लॉजिकल आहे. म्हणजे तुम्हाला उत्तरे आधीच माहीत नसतात, तर अचूक प्रश्न विचारण्याची क्षमता तुमच्यात आहे की नाही, हे या परीक्षा तपासतात. पण आता आपण या प्युअर रिसर्चच्या जगातून थोडं बाहेर पडूया. हो, कारण त्यापलीकडेही खूप काही आहे. अगदी. आपण जे नियम प्रयोगशाळेत शोधले आहेत, त्यांचा प्रत्यक्ष जगात म्हणजे अप्लाइड फिजिक्समध्ये कसा वापर होतो, हे पाहणं अधिक रंजक आहे. कारण अहवालात थेट देशाची सुरक्षा, ऊर्जा आणि हवामान यांसारख्या विभागांचा उल्लेख आहे. होय. भौतिकशास्त्राचे नियम केवळ कागदावर किंवा बंद खोल्यांमध्ये राहत नाहीत. ते देशाच्या विकासात आणि सुरक्षेत अत्यंत सक्रिय भूमिका बजावतात. जर आपण ऊर्जा क्षेत्राचा विचार केला तर NPCIL आणि DAE या संस्थांमध्ये सायंटिफिक ऑफिसर आणि टेक्निकल ऑफिसर या पदांच्या प्रचंड संधी उपलब्ध आहेत. ऊर्जा क्षेत्र म्हणजे जिथे आपण थेट अणुऊर्जेपासून वीज निर्मिती करतो. तिथे तर मला वाटतं भौतिकशास्त्राशिवाय पानही हलणार नाही. अगदी बरोबर. तिथे थर्मोडायनॅमिक्स आणि न्यूक्लिअर फिजिक्सचे नियम अक्षरशः लाखो घरांना वीज पुरवण्याचं काम करतात. अणुभट्टीतील फिजन प्रक्रियेचं नियंत्रण करणे, तापमानाचा समतोल राखणे हे सर्व भौतिकशास्त्राच्या अचूक गणितांवर अवलंबून असते. तिथे थोडीशी म्हणजे अगदी थोडीशी चूकही परवडणारी नसते. बापले, खूपच मोठी जबाबदारी आहे ही. आणि या ऊर्जा क्षेत्राच्या पलीकडे जाऊन अहवालामध्ये संरक्षण विभागाचा जो उल्लेख आला आहे, तो मला खरोखरच विचार करायला लावणारा वाटला. हो, इंडियन आर्म्ड फोर्सेसचा उल्लेख. हो, भारतीय लष्कर, नौदल आणि हवाई दलामध्ये टेक्निकल ऑफिसर आणि मिटिओरॉलॉजी ब्रँच म्हणजे हवामान शाखा च्या संधी आहेत. आता सहसा सैन्यात जाणे म्हणजे थेट सीमेवर बंदूक घेऊन लढणे असेच चित्र डोळ्यांसमोर येते. भौतिकशास्त्राचा आणि सैन्याचा थेट काय संबंध असू शकतो? इथेच तर आधुनिक युद्धनीतीचे खरे स्वरूप लपलेले आहे. कसं आहे, आजचे युद्ध केवळ सीमेवरच्या मनुष्यबळावर जिंकले जात नाही, ते जिंकले जाते तंत्रज्ञानावर. आपण हवाई दलाचे उदाहरण घेऊया. जेव्हा एखादं लढावी विमान आकाशात झेपावते तेव्हा ते हवेच्या दाबाच्या आणि एरोडायनामिक्सच्या अत्यंत कठीण नियमांचा सामना करत असते. बरोबर. आणि रडार वगैरे सुद्धा असतंच. अगदी. रडार प्रणाली ही पूर्णपणे इलेक्ट्रोमॅग्नेटिझमवर चालते. शत्रूचे विमान जरी अदृश्य असले तरी त्याचे सिग्नेचर कसे ओळखून काढायचे हे भौतिकशास्त्रच सांगते. म्हणजे प्रत्यक्ष लढणारा सैनिक जरी सीमेवर असला तरी त्या सैनिकाच्या हातात असलेली शस्त्रे, त्याला मार्गदर्शन करणारे रडार आणि शत्रूची अचूक माहिती देणारे तंत्रज्ञान, ही सगळी भौतिकशास्त्राने दिलेली एक प्रकारची अदृश्य ढाल आहे. एक प्रकारे भौतिकशास्त्रज्ञ हे रणांगणाचे अदृश्य रणनीतिकारच असतात. अगदी अचूक शब्द वापरलात. आणि संरक्षण क्षेत्रात एका तांत्रिक अधिकाऱ्याचं काम केवळ एखादे मशीन चालू किंवा बंद करणे नसते, तर ते तंत्रज्ञान विकसित करणे, त्याची देखभाल करणे आणि शत्रूच्या नव्या तंत्रज्ञानाला उत्तर देण्यासाठी आपल्या प्रणालीत तात्काळ बदल करणे हे असते. आणि यासोबतच हवाई दलात हवामान शाखा असते, जिचं महत्त्व अनन्यसाधारण आहे. हो, हवामान शाखा. आणि हवामान किंवा मिटिओरॉलॉजीचा उल्लेख अहवालात स्वतंत्रपणे IMD म्हणजे इंडिया मिटिओरॉलॉजिकल डिपार्टमेंटच्या संदर्भातही आला आहे. तिथेही सायंटिस्ट आणि मिटिओरॉलॉजिस्ट पदांच्या संधी आहेत. पण मला एक सांगा, विचारा ना. हवामानाचा अंदाज वर्तवण्यासाठी भौतिकशास्त्र कशाला हवे? त्यासाठी तर ढग आणि वाऱ्याचा अभ्यास करणारे वेगळे लोक असतात ना. इथे अहवाल भौतिकशास्त्र आणि गणितावर का भर देतोय? कारण हवामानाचा अभ्यास करणे हे आता केवळ ढगांकडे बघून अंदाज वर्तवण्यापुरते मर्यादित राहिलेले नाहीये. हवामान विभाग वातावरणाचा विचार एका महाकाय फ्लुइड किंवा द्रवासारखा करतो. एक मिनिट. वातावरणाला द्रव म्हणायचं, हवेला? हो, भौतिकशास्त्राच्या दृष्टिकोनातून हवा आणि पाणी हे दोन्ही फ्लुइड्सच आहेत. आणि जेव्हा समुद्रावर एखादं चक्रीवादळ तयार होतं ना, तेव्हा ती एक प्रचंड मोठी थर्मोडायनामिक घटना असते. अच्छा, म्हणजे ती काय होतं तिथे? समुद्राच्या पाण्याचं तापमान वाढते, बाष्पीभवन होते, हवेचा दाब कमी होतो आणि पृथ्वीच्या स्वतःभोवती फिरण्यामुळे, ज्याला आपण कोरिओलिस इफेक्ट म्हणतो, त्या हवेला एक भयानक गती मिळते. बापरे, म्हणजे चक्रीवादळ हे निसर्गाने तयार केलेलं एखादं महाकाय उष्णतेचं इंजिनच आहे तर. तसंच म्हणता येईल. आणि हे इंजिन नक्की कोणत्या दिशेने जाईल, किती वेगाने जाईल आणि कुठे धडकेल
हे ठरवण्यासाठी नुसते ढग बघून चालत नाही. तिथे नेव्हियर स्टोक्स यांसारख्या फ्लुइड डायनॅमिक्सची अत्यंत गुंतागुंतीची भौतिकशास्त्राची आणि गणिताची समीकरणे सुपर कम्प्युटर्स वापरून सोडवावी लागतात. सुपर कम्प्युटर्स लागतात यासाठी. हो. तर लाखो डेटा पॉइंट्स एकत्र करून त्यातून भविष्यातील हवामानाचे अचूक मॉडेल उभे करणे हे केवळ एका भौतिकशास्त्रज्ञाच्या चावाक्यातले काम आहे. हे खरंच अंगावर काटा आणणारं आहे. म्हणजे जे लोक IMD मध्ये बसून चक्रीवादळाचा इशारा देतात आणि लाखो लोकांचे प्राण वाचवतात, ते प्रत्यक्षात निसर्गाच्या एका भयानक शक्तीला गणिताच्या समीकरणांमध्ये बांधण्याचा प्रयत्न करत असतात. नक्कीच. हे खूप मोठं काम आहे. आणि याच अनुषंगाने अहवालामध्ये दूरसंचार आणि तंत्रज्ञान म्हणजे टेलिकॉम क्षेत्राचाही उल्लेख आहे. BSNL आणि ECIL सारख्या संस्था. इथे भौतिकशास्त्राचा संबंध येतोच का? साहजिकच येतो. दूरसंचार म्हणजे नक्की काय? माहितीला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी सिग्नल्सच्या माध्यमातून पाठवणे. आणि हे सिग्नल्स मग ते मायक्रोवेव्ज असोत, रेडिओ वेव्ज असोत वा ऑप्टिकल फायबर बनून जाणारा प्रकाश असो, हे सर्व भौतिकशास्त्राच्या नियमांच्या अधीन असतात. बरोबर. फ्रिक्वेन्सी आणि बँडविड्थ वगैरे. अगदी. फ्रिक्वेन्सी, बँडविड्थ आणि सिग्नलमधील नॉईज किंवा अडथळे कमी करून उत्तम कम्युनिकेशन नेटवर्क उभे करण्यासाठी भौतिकशास्त्रातील ऑप्टिक्स आणि इलेक्ट्रोमॅग्नेटिझमचं ज्ञान अत्यंत गरजेचे असते. आत्तापर्यंतची चर्चा ऐकून असं वाटते की आपण भौतिकशास्त्रज्ञांना अक्षरशः प्रत्येक क्षेत्रात, प्रयोगशाळेत अणुविभाजन करण्यापासून ते आकाशातील वादळे मोजण्यापर्यंत आणि सीमेवरच्या रडारपासून ते मोबाईलच्या नेटवर्कपर्यंत प्रत्यक्ष काम करताना पाहिलं. हो, त्यांचा वावर सगळीकडेच आहे. पण इथे एक वेगळा विचार डोक्यात येतो. जे लोक हे सगळं प्रत्यक्ष करत आहेत, त्यांना घडवणारं कोणतरी हवं ना? ज्यांना प्रत्यक्ष तांत्रिक काम करण्यापेक्षा पुढची पिढी घडवण्यात स्वारस्य आहे, त्यांच्यासाठी हा अहवाल काय सांगतो? हा खूप खूप महत्वाचा पैलू आहे. कारण ज्ञान निर्माण करण्याइतकेच ते ज्ञान संक्रमित करणेही महत्वाचे असते. ज्या उमेदवारांना ज्ञानदानात आणि शैक्षणिक व्यवस्थेत काम करण्यात रस आहे, त्यांच्यासाठी उत्तम मार्ग अहवालात स्पष्ट केले आहेत. म्हणजे टीचिंग प्रोफेशनमध्ये? हो. महाविद्यालयांमध्ये असिस्टंट प्रोफेसर होण्यासाठी किंवा शाळांमध्ये शिक्षक होण्यासाठी अनेक संधी आहेत. आणि यासाठी UGC नेट आणि राज्यस्तरीय सेट यांसारख्या परीक्षांचे महत्त्व अधोरेखित केले आहे. म्हणजे जसं संशोधनासाठी जाणाऱ्या उमेदवारांना CSIR नेट द्यावी लागते, तसंच प्राध्यापक होऊ इच्छिणाऱ्यांसाठीही UGC नेट आहे. अगदी बरोबर. पण शिकवण्याव्यतिरिक्त विद्यापीठं आणि सरकारी संस्थांमध्ये लॅब असिस्टंट किंवा सायंटिफिक असिस्टंट यांसारख्या पदांचीही मोठी गरज असते. तुम्ही कोणत्याही मोठ्या प्रयोगाचा विचार करा. मुख्य शास्त्रज्ञ जरी प्रयोगाची रूपरेषा ठरवत असला तरी प्रत्यक्ष प्रयोगशाळेत उपकरणे हाताळणे, डेटा गोळा करणे आणि सिस्टम सुरळीत चालवणे हे काम याच असिस्टंटचे असते. म्हणजे ते एक प्रकारे या रिसर्च इकोसिस्टमचा कणाच असतात. होय. ते नसतील तर प्रयोग पूर्णच होऊ शकत नाही. हे बरोबर आहे, कारण थिअरी कितीही मोठी असली तरी ती प्रयोगातून सिद्ध करण्यासाठी प्रत्यक्ष हाताने काम करणारे अत्यंत कुशल लोक लागतातच. बरं, आता आपण या अहवालातील सर्वांत आश्चर्यकारक आणि कुतूहल निर्माण करणाऱ्या टप्प्याकडे वळूया. UPSC बद्दल बोलताय का? हो. अहवालामध्ये प्रशासकीय सेवांचा म्हणजे UPSC परीक्षेतून IAS, IPS, IFS अधिकारी बनण्याचा उल्लेख आहे. आणि तिथे फिजिक्स हा पर्यायी विषय म्हणून निवडता येतो असे सांगितले आहे. पण इथे मला खरंच एक खूप मोठा विरोधाभास वाटतो. विरोधाभास? कोणता विरोधाभास? बघा, एखादा व्यक्ती भौतिकशास्त्र शिकतो, ग्रॅव्हिटी आणि क्वांटम मेकॅनिक्सचा अभ्यास करतो, आणि दुसरीकडे एक IAS अधिकारी एका जिल्ह्याचे प्रशासन चालवतो, किंवा एक IPS अधिकारी कायदा आणि सुव्यवस्था राखतो. एका दंगलीच्या वेळी किंवा दुष्काळाचे व्यवस्थापन करताना प्रशासनाला न्यूटनच्या नियमांची काय गरज आहे? या दोन गोष्टींचा अर्थार्थी काय संबंध? हा प्रश्न खूप स्वाभाविक आहे आणि याचं उत्तर न्यूटनच्या नियमांमध्ये नाहीये. मग कशात आहे? भौतिकशास्त्र शिकताना मेंदूची जी मशागत होते, जी जडणघडण होते ना, त्यात याचं उत्तर दडलेले आहे. क्वांटम मेकॅनिक्स किंवा थर्मल फिजिक्स शिकताना विद्यार्थी नक्की काय करतो? तो एका अत्यंत गोंधळलेल्या, अस्थिर किंवा किओटिक सिस्टमचा अभ्यास करत असतो. म्हणजे अशी सिस्टम जिचा अंदाज बांधणे कठीण आहे. अगदी तसंच. आणि अशा सिस्टमचा अभ्यास करताना तो विद्यार्थी त्यातले व्हेरिएबल्स म्हणजे सतत बदलणारे घटक शोधून काढतो. प्रचंड माहितीमधून म्हणजेच डेटामधून नक्की काय महत्वाचे आहे ते वेगळं काढतो आणि भावनेच्या आहारी न जाता केवळ तर्काच्या आधारावर एका निष्कर्षापर्यंत पोहोचतो.
अच्छा, म्हणजे ही विचार करण्याची पद्धत महत्वाची आहे. हो, या प्रक्रियेमुळे त्या व्यक्तीची विश्लेषणात्मक चौकट आणि समस्या सोडवण्याची क्षमता, प्रॉब्लेम सॉल्व्हिंग, असामान्य पातळीवर पोचते. ओहो, आता मला समजायला लागलंय. म्हणजे एखाद्या प्रशासकीय समस्येला सुद्धा एक प्रकारची सिस्टीम मानून त्यातले मूळ घटक शोधून काढायचे. अगदी बरोबर. समजा एका जिल्ह्यात पाणी वाटपावरून मोठा वाद निर्माण झाला आहे. एक सामान्य प्रशासक कदाचित फक्त पोलिसांना पाठवून जमाव पांगवण्याचा विचार करेल. पण एक भौतिकशास्त्राच्या पार्श्वभूमीवरून आलेला अधिकारी ह्या समस्येकडे एका गुंतागुंतीच्या सिस्टीमसारखे पाहतो. तो काय विचार करेल? तो पाहतो की इथे सप्लाय आणि डिमांडची व्हेरिएबल्स काय आहेत, राजकीय किंवा भौगोलिक घर्षणाचे बिंदू कुठे आहेत, सिस्टीमची कार्यक्षमता कुठे कमी पडत आहे. तो समस्येचे लहान तुकडे करतो आणि एका अत्यंत शांत गणितीय पद्धतीने उपायाकडे वळतो. हे खरंच भन्नाट आहे. म्हणजे न्यूटनचे नियम प्रत्यक्ष प्रशासनात वापरले जात नसले तरी ते नियम शिकताना जो मेंदूचा व्यायाम झाला आहे तो एका सनदी अधिकाऱ्याला उत्तम प्रशासन चालवण्यासाठी थेट मदत करतो. आणि स्वतःचा पदवीचा विषय पर्यायी विषय म्हणून निवडल्यामुळे UPSCच्या मुख्य परीक्षेत अभ्यासाचा एक भक्कम आत्मविश्वासही उमेदवाराला मिळत असेल. नक्कीच मिळतो. आणि यामुळेच प्रशासकीय सेवेत अनेक इंजिनियर्स अँड सायन्स ग्रॅज्युएट्स अत्यंत यशस्वी होताना आपण पाहतो. कारण त्यांची माहितीवर प्रक्रिया करण्याची, इन्फॉर्मेशन प्रोसेसिंगची पद्धतच वेगळी असते. तर आता आपण या अत्यंत माहितीपूर्ण अशा प्रवासाच्या अंतिम टप्प्याकडे आलो आहोत. जर आपण आजच्या या अहवालाच्या मूळ निष्कर्षाची आणि संपूर्ण चर्चेची उजळणी केली तर पदव्युत्तर शिक्षणानंतर प्रामुख्याने 3 अत्यंत स्पष्ट मार्ग समोर येतात. होय, आणि हे तिन्ही मार्ग वेगवेगळ्या प्रकारच्या विचारसरणीच्या आणि आवडीच्या लोकांसाठी अनुकूल आहेत. जर एखाद्या उमेदवाराला सतत नवनवीन गोष्टी शोधण्यात, निसर्गाच्या अज्ञात नियमांना गवसणी घालण्यात आणि नवोपक्रम करण्यात म्हणजे इनोव्हेशन करण्यात प्रचंड रस असेल तर त्यांनी डोळे झाकून DRDO, इस्रो किंवा बार्क या संशोधन संस्थांचा मार्ग निवडणं सर्वात योग्य आहे. अर्थात त्यासाठी गेट आणि नेट या परीक्षांचा अडथळा पार करावा लागेल. आणि जर एखाद्याला आपलं ज्ञान पुढच्या पिढीला देण्यात म्हणजे ज्ञानदानात आणि शैक्षणिक परिसंस्था उभारण्यात रस असेल तर त्यांनी UGC नेट किंवा सेट परीक्षा देऊन प्राध्यापक होण्याचा मार्ग पत्करावा. आणि तिसरा अत्यंत महत्त्वाचा मार्ग, जर प्रशासकीय ताकद हवी असेल, समाजाच्या प्रत्यक्ष व्यवस्थेत थेट बदल घडवून आणण्याची आणि मोठ्या प्रमाणावर प्रभाव निर्माण करण्याची इच्छा असेल तर UPSCचा मार्ग नेहमीच खुला आहेच. सोबतच बार्कची स्वतःची परीक्षा आणि DRDOच्या विशिष्ट प्रवेश परीक्षांचं स्मरण ठेवणंही तितकंच गरजेचं आहे. बरोबर. ही चर्चा केवळ नोकऱ्यांच्या यादीपुरती मर्यादित नाहीये. यावरून एकच गोष्ट स्पष्ट होते की भौतिकशास्त्राची पदवी हा केवळ एक भिंतीवर लावायचा कागद नाही. नक्कीच नाही. आजच्या चर्चेवरून तर हे सिद्ध होतं की ती एक प्रकारची मास्टर की आहे. एक अशी चावी जी शिक्षण, संशोधन, संरक्षण आणि प्रशासन अशा देशाच्या 4 प्रमुख स्तंभांचे दरवाजे अत्यंत सहजतेने उघडू शकते. आणि देशाचं भविष्य या 4 स्तंभांवर उभे आहे. आणि हे स्तंभ चालवण्यासाठी अशा लोकांची नितांत आवश्यकता आहे, जे समस्येकडे केवळ समस्येच्या दृष्टिकोनातून न पाहता त्यामागील विज्ञानाच्या दृष्टिकोनातून पाहतील. अगदी खरंय. या सखोल चर्चेचा शेवट करताना मला वाटतं आपण सुरुवातीला भौतिकशास्त्राच्या विद्यार्थ्याबद्दल जो एक सर्वसामान्य आणि चुकीचा समज पाहिला होता, तो प्रयोगशाळेत एकटाच बसलेला शास्त्रज्ञ, तो आता पूर्णपणे पुसला गेला असेल. कारण तो आता केवळ प्रयोगशाळेत नाही तर तो देशाची धोरणे ठरवत आहे, तो लष्कराची अदृश्य ढाल बनत आहे आणि अंतराळात याने पाठवत आहे. आणि हवामानाचा अचूक अंदाज वर्तवून निसर्गाच्या कोपापासून शहरांची सुरक्षाही करत आहे. बरोबर. पण जाता जाता अहवालाच्या माहिती पलीकडे जाऊन मला एका वेगळ्याच विचाराने अस्वस्थ केलंय. कोणता विचार? आज आपण पाहिलं की भौतिकशास्त्राचे अभ्यासक हवामान विभाग आणि अणुऊर्जा क्षेत्रात अत्यंत महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहेत. तिथे ते लाखो डेटा पॉइंट्स आणि थर्मोडायनॅमिक्सशी खेळत आहेत. पण जरा विचार करा, भविष्यात जेव्हा हवामान बदल आणि पर्यायी ऊर्जेचा शोध ही संपूर्ण जगासमोरील किंबहुना मानवजातीसमोरील सर्वात मोठी आणि गंभीर आव्हाने बनतील, तेव्हा काय होईल? तेव्हा ही केवळ आव्हाने नसतील तर ती थेट जगण्याची धडपड असेल. नक्कीच.
आणि तेव्हा IMD मध्ये हवामानाचा अचूक अंदाज वर्तवणारे किंवा बार्कमध्ये सुरक्षित अणुऊर्जेचा पर्याय शोधणारे हेच शास्त्रज्ञ सर्वात महत्वाचे ठरतील. तेव्हा या सरकारी नोकऱ्यांचं स्वरूप केवळ एखाद्या व्यक्तीचे करिअर किंवा उपजीविकेचं साधन न राहता मानवतेचे अस्तित्व टिकवून ठेवण्याची सर्वात मोठी आणि निर्णायक मोहीम तर बनणार नाही ना? विचार करण्यासारखी गोष्ट आहे. आजच्यासाठी एवढेच. अशाच एका नव्या, धक्कादायक आणि रंजक माहितीच्या प्रवासात आपण पुन्हा भेटूया.